गळतीची मोठी मालिका लागलेल्या काँग्रेसमध्ये 2 दिवसांपूर्वी काही पक्षप्रवेश झाले। मात्र यावेळी काँग्रेसकडे पक्षप्रवेशासाठी पुरेसे उपकरणही नाहीत का, असा प्रश्न एका व्हायरल व्हिडिओने विचारला जातोय। मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षप्रवेशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। सध्या काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची बातमी दुर्मिळ असताना जे आलेत त्यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडे पुरेसं उपकरणही असू नये का, असा सवाल या व्हिडिओद्वारे विचारला जातोय। आधी अमित देशमुखांनी डाव्या बाजूकडून उपकरण घेत एक पक्षप्रवेश केला। दुसऱ्या प्रवेशाला हर्षवर्धन सपकाळांनी समोरून उपकरण मागवून प्रवेश पार पाडला। आणि तिसऱ्या प्रवेशावेळी बाजूच्याच व्यक्तीच्या खांद्यावरून उपकरण काढून तिसरा पक्षप्रवेश झाला। दहा वर्ष सत्तेबाहेर राहिलेल्या पक्षाला पैशांची चणचण असते हे मान्य, मात्र नियोजित पक्षप्रवेशासाठी मुंबईतल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातही पुरेसं उपकरण असू नये यावरून आश्चर्य व्यक्त होतंय। एकीकडे भाजपले म्हणतात की पक्षप्रवेशाचं उपकरण टाकून टाकून त्यांचे हात दुखायला आले, मात्र इकडे ज्यांच्या पक्षाचं चिन्हच हात आहे त्या काँग्रेसच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्षांना उपकरणांची शोधाशोध करावी लागते, ही अवस्था आहे। जो येईल त्याच्याकरता हा दुपट्टा तयार आहे। जो येईल त्याच्याकरता हा दुपट्टा तयार आहे। बूथवर सुद्धा अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये यायला तयार आहे। रोज पक्ष प्रवेश होतोय, रोज पक्ष वाढतोय। आपल्या कार्यालयात तर दुपट्टे कमी पडतात एवढा पक्ष प्रवेश रोज होतात। भाजपमधल्या प्रवेशांवेळी बावनकुळेंपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांच्या खांद्यावर भाजपची उपकरणं असतात। मात्र इथे सपकाळ किंवा देशमुख या मोठ्या नेत्यांपैकी कुणीही काँग्रेसचं उपकरण खांद्यावर घेतलं नाही। आता खऱ्या अर्थानं आपल्या पार्टीला एक साईज निर्माण झाली आहे। पार्टीमध्ये येणाराची संख्या फार झाली। चंद्रकांत दादा मला आता अजून 2 प्रवेश राहायला लागलं, दादा आता एवढे प्रवेश करा की आपल्याला न काढून देऊ कोणी, अशी पाळी यायच्या मागे काय सांगता। एक दिवस मुख्यमंत्री मला म्हणले की रावसाहेब आपले दोघांचे हात दुखून गेले रुमाल टाकू टाकू, साहेब जरा आवरतच घ्या आता। आमदारांच्या आकड्यांबरोबर नियोजनापासून महाराष्ट्र काँग्रेस कोसो दूर गेली। आता भाजप खासदार असलेले अशोक चव्हाण खुद्द सरकारच्या बहुमत चाचणीला उशिरानं आल्यामुळे मतदानाला मुकले होते। अर्थात चव्हाणांना तेव्हा उशीर का झाला होता यावरून बरेच तर्कवितर्कही आहेत। मात्र पुण्यातल्या पोर्शकार प्रकरणात आधी राहुल गांधींनी ट्विट केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या शब्दांना 3 दिवसांनी धार आली। डोंबिवलीत मोदींवरच्या टीकेवरून भाजपनं एका काँग्रेस नेत्याला साडी नेसवली। त्या व्यक्तीला राहुल गांधींनी फोन केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ त्यांना भेटायला गेले। या साऱ्यावर काँग्रेसमध्ये बर्फ सुद्धा थंड करण्याची प्रथा असल्याची खंत वजा उपहास एका काँग्रेस पदाधिकाऱ्यानंच व्यक्त केला होता। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।